तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता अर्णव आपल्या मीटिंगमध्ये असतो. त्याची ऑनलाईन मीटिंग चालू असते आणि ईश्वरी तिथे बाळाला घेऊन येते. बाळाबरोबर ती खेळत असते. ती म्हणत असते की छकुली बघ मामा काय करतोय, मामा काम करतोय ना. तेव्हा इथे आता ईश्वरी बाळाला घेऊन आल्यानंतर अर्णव आता आपली मीटिंग 5 मिनिटासाठी थांबवतो. तो म्हणतो की मी तुम्हाला 5 मिनिटामध्ये पुन्हा जॉईंट होतो. तेव्हा अर्णव म्हणत असतो मिसिंदर मी महत्त्वाच्या कामात आहे आणि तू बाळाला इथे घेऊन आलीस. ईश्वरी म्हणते सर तुम्ही तुमचं काम आधी बंद करा आणि आधी बाळाबरोबर खेळा. तेव्हा अर्णव म्हणतो हे बघ बाळाबरोबर मी नंतर खेळेन, आधी मला काम करू दे आणि मी तुझंच काम करतोय, कळलं ना. आपल्याला आता ॲडसाठी एक मुलगी सिलेक्ट करायची आहे मॉडेल म्हणून, पण तिच्या नजरेमध्ये आपल्याला खरोखर आईची माया जाणवली पाहिजे. म्हणजे साधी सिंपल सोज्वल इनोसंट इंडियन ब्युटी हवी आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते बघितलंस ना बाळा, मामा माझ्याबद्दल बोलतोय बरोबर ना. तेव्हा अर्णव म्हणतो अजिबात नाही, मी आईबद्दल बोलतोय, बाळाच्या आईबद्दल. तेव्हा ईश्वरी म्हणते मग मी पण आहे ना, मी आपल्या छकुलीची आईच तर आहे. तेव्हा अर्णव म्हणतो अजिबात नाही मिसिंदर प्लीज तू असा विचार करू नकोस. पुढचा विचार तुला करायची आत्ताच गरज नाही आहे, कारण तुला माहिती आहे तुझ्या आईमुळे माझ्या आईने आत्महत्या केली आहे. ते मला बोलायचं नाही आहे, तुला दुखवायचं नाही आहे, कारण तू एक पर्सन म्हणून खूपच चांगली आहेस, ग्रेट आहेस, तू सगळं करतेस, तू सगळ्यांची काळजी घेतेस. मला तुला काही बोलायचं नाही आहे, पण मला जोपर्यंत तू तुझ्या आई निर्दोष असल्याचे पुरावे देत नाही ना तोपर्यंत मी आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा विचार करणार नाही, असं अर्णवने ठरवलेलं असतं. तेवढ्यात प्रेक्षकांनो इथे आता आलेला असतो आकाश नम्रताच्या घरी आणि नम्रताला तो इन्व्हाइट करायला आलेला असतो. ईश्वरीने एक छोटीशी फनी पार्टी ठेवलेली असते आणि त्यासाठी तो नम्रताला इन्व्हाइट करायला आलेला असतो. नम्रतासुद्धा हट्ट करते आणि अर्णवबरोबर जाण्याची परवानगी मागते. तेव्हा इथे शुभू म्हणतो की अगं मावशी जाऊ दे ना नम्रताला आकाशबरोबर, तिथे आपली इशू आहे, अर्णव आहे, मग त्यामुळे आकाशबरोबर तिला जाऊ दे. तेव्हा सुप्रियाने परवानगी दिलेली असते. आकाश नम्रताला घेऊन आपल्या राज शिर्केंच्या घरी आलेला असतो. तर इथे ईश्वरी म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला आज राकेशचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणायचा आहे. आपल्याला इथे एक गेम खेळायचा आहे रॅपिड फायरसारखा, म्हणजे एक शब्द बोलणार त्याला अनुसरून आपल्याला दुसरा शब्द लगेच सांगायचा आहे की त्याचा दुसरा शब्द काय असू शकतो. त्यामुळे काय होईल, राकेशच्या मनामध्ये नक्की काय चाललंय, त्याची खरोखर इथे स्मृती गेले की तो नाटक करतोय, या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतील, असं आता ईश्वरी म्हणत असते. तेव्हा अर्णव मामा आणि ईश्वरी या दोघांची आता एक टीम तयार झालेली असते. तर इथे मामी आलेली असते. मामी अंजलीला गोळी देते, पाणी देते. अंजली गोळी खात्याने म्हणते आई आई गं माझी खूपच कंबर दुखते, पोटात दुखतंय. तेव्हा इथे मामी म्हणत असते अगं तिला दिवसभर घेत असतेस ना म्हणून त्याचा तुला त्रास होतोय. खरं सांगू का, मला तुझी खूप काळजी वाटत असते बाई अंजली, म्हणून मी सारखी सारखी तुला बघायला येत असते. पण ती ईश्वरी ती फक्त इथे आता तोंड कौतुक करते, पण बाळाला घेण्याची वेळ येते तेव्हा ती गायब. फक्त तोंड कौतुकाचा ना तिच्या मला अत्यंत राग येतो. तेवढ्यात तिथे आकाश येतो आणि म्हणतो दी बघ तुला भेटायला कोण आलंय. नम्रता बाळाला आणि तुला भेटायला आले. तेव्हा इथे नम्रता म्हणते की मला कधीपासून बाळाला भेटायचं होतं, बघू का मी बाळाला, हातामध्ये घेऊ का. तेव्हा अंजली लगेचच जाळी बंद करते आणि म्हणते नाही नको, बाळाला हात लावू नकोस, बाळ आत्ताच झोपलंय. तेव्हा आकाश म्हणतो दी हे काय आहे, अशी का वागतेस तू. तेव्हा अंजली म्हणत असते कारण बाळ माझं झोपलंय ना आत्ताच, उगाच त्याला उठवायला नको. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते आणि काय गं नम्रता तू आत्ता इथे काय करतेस. तेव्हा आकाश म्हणतो की नम्रताला मीच घेऊन आलो आहे पार्टीसाठी, ती आपल्या घरातलीच आहे ना. तेव्हा इथे आता आकाश म्हणतो की बाळाला बघून झालं असेल तर निघूया का. नम्रता म्हणते हो बाळ खूप सुंदर आहे आणि छान आहे अंजलीताई. तेव्हा अंजली म्हणते नम्रता झोपलेल्या बाळाला असं बघायचं नसतं, त्याला दृष्ट लागते. तेव्हा आकाश म्हणतो नम्रता चल, मला माहिती नव्हतं की बाळाला बघण्यासाठी सुद्धा इतके रूल्स असतात. म्हणजे इथे
आकाशला सुद्धा अंजलीच्या या वागण्याचा राग आलेला असतो. तेव्हा वल्लरी म्हणते, बघतेस ना अंजली, आत्तापासूनच ह्या नम्रताने माझ्या मुलाला कसं मुठ्ठीमध्ये ठेवलंय ते. तर इथे आता सगळेजण बसलेले असतात. मामा खेळाचे नियम समजावून सांगत असतात की इथे आता प्रत्येक माणूस इथे हॉट सीटवर बसलेल्या माणसाला एक एक शब्द देणार. म्हणजे इथे आता ईश्वरी जर म्हणाली की दोस्ती किंवा प्रेम, तर अर्णव असं नाव घेणार. तर एका शब्दाला अनुसरून दुसरा शब्द बोलायचा, असे आता खेळाचे ते नियम असतात. आणि जो जिंकणार ना त्याला अर्णव एक गिफ्ट हॅम्पर देणार असं ठरलेलं असतं. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, आता गिफ्ट हॅम्पर मीच देणार का? ईश्वरी म्हणते, सर तुम्ही प्रश्न विचारायचे नाही, तुम्ही फक्त होला हो म्हणायचं. तेव्हा आकाश म्हणतो की बिचारा दादाचं कुणी काहीच ऐकत नाही आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, शटअप, जास्त बोलू नकोस. तेव्हा मामा म्हणतात, अरे गप्प बसणार आहे तुम्ही, मी बोलू की नको सांगा बरं. तेव्हा अंजली आणि राकेश दोघेजण आलेले असतात. तेव्हा मामा पुन्हा त्यांना खेळाचे नियम समजावून सांगतात की जावई बापू, अंजली तुम्हाला एक एक शब्द आता सगळेजण देतील आणि त्या शब्दाचं पटापट उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. राकेश आता खरोखर त्याची स्मृती गेली की नाटक करतोय हे शोधून काढायचं असतं आणि त्यामुळेच हा सगळा खेळाचा घाट घालण्यात आलेला असतो. तर प्रेक्षकांनो, सगळ्यात आधी इथे नम्रताला आता बसवलं जातं. तेव्हा नम्रताला पहिला प्रश्न विचारला असतो की राजशिर्के, तर ती म्हणते की अर्णव. त्यानंतर इथे आता प्रेम म्हणजे विचारलं जातं, तर नाव ती घेते कुणाचं? आकाशचं. जिंदगी आकाशच. त्यामुळे इथे इंदोर म्हटलं की त्यांचं देसाई स्वीट्स जे काही आहे ते तिला आठवतं. तेव्हा अर्णव म्हणतो, आणि देसाई? तेव्हा वल्लरी पटकन म्हणते की देसाई म्हणजे चालू. असं म्हणाल्यानंतर ईश्वरीला लगेच राग येतो. नम्रता गप्पच बसते. आणि तेव्हा इथे आता ईश्वरी, तिला फार वाईट वाटतं. नम्रता सगळ्या प्रश्नांची उत्तरं बरोबर देते, पण आता इथे वल्लरी चालू म्हटल्यामुळे ईश्वरी म्हणते, मामी नक्की तुम्हाला काय म्हणायचं आहे? तेव्हा वल्लरी म्हणते, अगं चालू नाही गं, काय म्हणतात ते, चालाक, चतुर म्हणजे खूप हुशार. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो आम्ही हुशार तर आहोतच मामी. म्हणून तर नम्रताताईने इतकी उत्तरं पटापट दिली की नाही, आम्ही हुशार आहोत. आमची लढाई आम्ही स्वतः लढू, आम्ही देऊ ना आमच्या प्रश्नांची उत्तरं. तुम्ही कशाला मध्ये मध्ये बोलताय? तुम्ही आता खेळत नाही आहात ना, तुम्ही जेव्हा खेळाल ना तेव्हा तुम्ही द्या ना तुमच्या प्रश्नांची उत्तरं. आमच्या वेळेला तुम्ही खेळू नका, कळलं का मामी? तेव्हा इथे मामा टाळ्या वाजवतात आणि म्हणतात, नम्रता वा, काय खेळलीस तू, किती प्रश्नांची उत्तरं तू फटाफट दिलीस हा, खूपच छान. त्यानंतर इथे आता अर्णवला बसवलेलं असतं. अर्णवला आता सगळे प्रश्न विचारले जात असतात की सात्विक फॅशन, तर त्याची आई, त्यानंतर त्याला काय आवडतं त्याबद्दलचे प्रश्न विचारलेले असतात. तेव्हा इथे आता मैत्री असं बोलल्यानंतर अर्णव नाव घेतो मिस इंदोर. त्यानंतर बडबड, तर मिस इंदोर. त्यानंतर भडकूचन, मिस इंदोर. म्हणजे आता बऱ्याच वेळा तो मिस इंदोरच म्हणतो. तेव्हा इथे पटकन आता नम्रता विचारते, आणि प्रेम? तेव्हा अर्णवला मिस इंदोरच म्हणायचं असतं, पण तो आता गप्प बसतो. त्यानंतर बसलेली असते ईश्वरीला सुद्धा सगळे प्रश्न आता विचारले जात असतात. ईश्वरी सगळ्या प्रश्नांची अगदी व्यवस्थित उत्तरं देत असते. त्यानंतर इथे आता बोलावलं जातं कुणाला? राकेशला आता बरेच प्रश्न विचारत असतात. पण इथे अंजली म्हणत असते की नको त्यांना नको, अजून ते पूर्णपणे बरे झालेले नाही आहेत, उगाच त्यांना त्रास होईल. आणि राकेश म्हणतो, हो ना, म्हणजे मला माझं स्वतःचं नावसुद्धा आठवत नाही आहे, मी काय उत्तरं देणार? तेव्हा इथे आता मामा बाकीचे सगळे म्हणत असतात की एक खेळ आहे, आपल्याला जे सुचेल ते बोलायचं, त्यात काही एवढं काही नाही आहे, कोण जिंकेल कोण हारेल याचा विचार नाही करायचा. तेव्हा राकेश जाऊन आता हॉट सीटवर बसतो. तेव्हा मामा त्याला प्रश्न विचारत असतात, बाकीचे सगळे विचारत असतात. पण जेव्हा ईश्वरी म्हणते गोवा, तेव्हा त्याने रियाचं नाव घेतलेलं असतं. रियाचं नाव तो बरोबर अगदी घेतो, म्हणजे तो खरोखरच आता नाटक करतोय याची थोडीशी आता त्यांना खात्री पटलेली असते. पण त्यांना ते क्लिक होत नाही की राकेशने रियाचं नाव घेतले, कारण तो रियाबरोबरच गोव्याला गेलेला असतो ना. तेव्हा अंजली म्हणते, बास झालं, किती तुम्ही प्रश्नांचा भडीमार करताय त्यांच्यावरती, आधीच ते पूर्णपणे बरे झालेले नाही आहेत. तुम्ही सगळेजण एकाकी प्रश्न विचारू नका, कळलं ना, त्यांना त्रास होईल. तेव्हा ती राकेशला घेऊन जाते. तेव्हा इथे आता लगेच आजी म्हणते, काय रे तुम्ही कशाला उगाच त्यांना त्रास देताय? तेव्हा अर्णव म्हणतो, आजी अगं त्रास नाही आहे, आम्ही खेळत होतो ना, पण ठीक आहे, जर तुला राग आला असेल तर सॉरी.
त्यानंतर इथे अंजली म्हणत असते, काय हो तुम्ही कशाला उगाच त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत होता? तुम्हाला माहिती नाही आहे ते सगळेजण कसे वागले तुमच्याबरोबर? आतासुद्धा ते तुम्हाला प्रश्न का विचारत होते ना, हे तुम्हाला कळलंसुद्धा नसेल, बरोबर ना? तेव्हा राकेश म्हणतो, अंजली अगं असं काय करताय तुम्ही अंजली मॅडम? अहो त्यांनी मला प्रश्न विचारले, मी त्यांना उत्तरं दिली, खेळ होता ना तो. अंजली म्हणते, नाही त्यांना बघायचं आहे खरोखर तुमची स्मृती गेली आहे की तुम्ही नाटक करताय, तुम्हाला काय आठवतंय की नाही आठवत? अहो तुम्हाला हे सगळं छक्के-पंजे कळत नाही कारण तुम्ही खूप भोळे आहात हो. पण मला माहिती आहे ना, या लोकांचं नक्की काय चाललंय ना, मला बरोबर माहिती आहे. कळते का तुम्हाला? या लोकांना तुमच्या मनातलं काढायचं होतं. तेव्हा तो म्हणत असतो, हे बघा, हे लोकं माझ्याबरोबर आधी कसे वागलेत, मी त्यांच्याबरोबर कसं वागलोय, मला काही आठवत नाही आहे. पण आता ते सगळे माझ्याबरोबर खरंच खूप चांगले वागतात. सगळी चांगली माणसं आहेत. मग तुम्ही विनाकारण त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये वाईट काही भरू नका. मला ते नाही आवडणार. तुम्हीसुद्धा जाऊन आता झोपा आणि मीसुद्धा झोपतो. असं म्हणून आता राकेश झोपी जातो. तेव्हा इथे ईश्वरी बाळाला खेळवत असते आणि तेव्हा अर्णवसुद्धा येतो. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, अरे देवा, बाळाने शुशू केली. पण बाळ शुशू करू शकतो कारण मामी फेवरेट आहे, बरोबर ना? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, नाही मी फेवरेट आहे. तेव्हा ती म्हणते, नाही मी फेवरेट आहे. तेव्हा अंजली येते आणि म्हणते, अरे काय चाललं आहे तुमचं? तिच्यासमोर काय जोरजोरात बोलताय, तिला त्रास होईल ना? तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही बघा ना अंजलीताई, तिला त्रास नाही होत आहे. ती तर हसते लब्बाड. तेव्हा राकेश म्हणतो, हो ना, बाळाला तर मज्जा येतेच आहे, पण मलासुद्धा मज्जा येते तुम्हाला दोघांना असं एकत्र बघून. खूप छान खेळवतात ते छकुलीला आपल्या, खूपच छान खेळवतात. तेव्हा इथे आता आलेला असतो शिर्के. शिर्के म्हणत असतो की सर तुम्ही जे नवीन काम सुरू केले आहेत ना, तर क्लायंटबरोबर तुमची ऑनलाईन मीटिंग आहे. तर सर चला, ते तुमची वाट बघतायत. तेव्हा अर्णव म्हणतो, शिर्के एक काम करता का, मीटिंग थोडी पोस्टपोन करा, मला ताईबरोबर हॉस्पिटलला जायचं आहे, मी जाऊन येतो, तुम्ही थोडं मीटिंग पोस्टपोन करा. तेव्हा अंजली म्हणते, तुला माझ्याबरोबर येण्यासाठी मीटिंग वगैरे पोस्टपोन करायची गरज नाही आहे. तू माझ्याबरोबर नाही आलास ना तरीसुद्धा चालेल, तू प्लीज जा. तेव्हा इथे आता राकेश म्हणत असतो की असं काय बोलताय तुम्ही अंजली मॅडम? तेव्हा अर्णव म्हणतो, ताई तुझ्याशिवाय किंवा तुझ्यापेक्षा मला कुठलंही काम महत्त्वाचं नाही आहे हे तुला पण माहिती आहे. मग तरीसुद्धा तू असं का बोलतेस माझ्याबरोबर? मी यायला तयार आहे ना आणि मी माझी मीटिंग नंतर अटेंड करेन. तू कशाला काळजी करतेस? तेव्हा इथे राकेश म्हणतो, नाही नाही अर्णव साहेब, तुम्हाला खरंच सांगू का, मी काय म्हणतो, तुम्ही तुमची मीटिंग तुमची कामं बाजूला ठेवू नका. मी दिवसभर घरामध्ये बसलेलाच असतो ना, मी अंजली मॅडमबरोबर हॉस्पिटलला जातो ना. अंजली मॅडम मी येतो तुमच्याबरोबर. तुम्ही फक्त ड्रायव्हरला रस्ता सांगा आणि मला स्वतःला माझं नावसुद्धा आठवत नाही आहे. रस्ता सांगण्याचा प्रश्न तर येतच नाही. आणि अंजली मॅडम बाळाला तुम्ही ईश्वरीजींबरोबर ठेवा ना, त्या व्यवस्थित खेळवतात. ती म्हणते हो चालेल ना. तेव्हा अंजली म्हणते नाही नको, अजिबात नको. बाळाला मी माझ्याबरोबर घेऊन जाणार आहे. चला तुम्ही. तेव्हा इथे आता ईश्वरी कपाटामध्ये कपडे लावत असते. तेव्हा एक फोटो आता खाली पडलेला तिला सापडतो आणि हा तोच फोटो आहे प्रेक्षकांनो, ज्याच्यामध्ये रमाकांत काका आहेत. त्यांनी सुप्रियाच्या खांद्यावरती डोकं ठेवले जेव्हा ते बेशुद्ध झाले होते. तो फोटो आता बघितलेला असतो. तेव्हा ईश्वरीला आठवतं, अर्णव म्हणालेला असतो की तू पुढचा विचार करू नको. जोपर्यंत तुझ्या आई निर्दोष सिद्ध आहे हे मला कळत नाही, तोपर्यंत मी पुढचा विचार करणार नाही आहे आणि तू सुद्धा करू नकोस, असं आता अर्णवने ईश्वरीला सांगितलेलं असतं. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की इथे मी माझ्या आयुष्यामध्ये आता पुढचा विचार करते जाण्याचा आणि अर्णव सर तर तिथेच अडकून पडलेत. तेव्हा ईश्वरीच्या डोक्यामध्ये एक प्लॅन आलेला असतो. ती सुप्रियाला फोन करते आणि सुप्रियाला आपल्या प्लॅनबद्दल सांगते. सुप्रिया म्हणत असते, इशू अगं याच्यामध्ये खूप मोठी रिस्क आहे गं, तू असं करू नकोस, याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, आई तू नको काळजी करू, मी जे काही करणार आहे ना पूर्णपणे विचार करून करणार आहे. तेव्हा इथे आता ईश्वरी हे जे काही करते ते सुप्रियाला पटत नसतं, पण इथे सुप्रिया तिला अडवण्याचा प्रयत्न करत असते. पण ईश्वरी म्हणते की आता अजिबात नाही, मी जे ठरवलं ना ते मी करणारच. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णव ॲडसाठी आता काही म्हणजे इंटरव्ह्यूज घेत असतो ना, त्याच्यामध्ये तो मॉडेल सिलेक्ट करत असतो. त्याला अशी मॉडेल हवी असते की बाळाला हातामध्ये घेतल्यानंतर ती खरोखर आई वाटली पाहिजे, त्या मॉडेलच्या डोळ्यामध्ये आई पण त्याला जाणवायला पाहिजे. तेव्हा इथे आता इंटरव्ह्यू सुरू असतात तर एक मॉडेल मुलगी आलेली असते, ती काही आता अर्णवला आवडत नाही. ईश्वरी येते. ईश्वरी म्हणते, शिर्के मला थोडं तुमच्याशी बोलायचं आहे, माझं काम आहे तुमच्याकडे.
तेव्हा ती शिर्केला आपल्या प्लॅनबद्दल सांगते. शिर्के म्हणतो, नाही नाही मॅडम, मला नाही जमणार. अहो सरांना जर कळलं ना तर सर मला कामावरून काढून टाकतील हो, माझी नोकरी जाईल. सरांना मी फसवू नाही शकत, त्यांचा विश्वासघात करू शकत नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते, शिर्के तुम्ही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, मी हे जे काही करते ना ते राजे शिर्केंच्या घरांसाठी करते, त्यांच्या इथे सुखी समाधानासाठी करते. हे माझे गणूबाप्पा आहेत, या इकडे तुम्ही. हे गणूबाप्पा आहेत, माझ्यासाठी माझं सर्वस्व आहेत, यांच्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे. गणूबाप्पा काही चुकीचं घडू देणार नाही आणि मी तुम्हाला शब्द देते, गणूबाप्पासमोर तुम्हाला वचन देते, तुमच्या नोकरीला काही होणार नाही, तुमची नोकरी शाबूतच राहणार. तुम्ही फक्त प्लीज मला सपोर्ट करा, नाही म्हणू नका, प्लीज प्लीज शिर्के. तेव्हा शिर्के म्हणतो, ठीक आहे ईश्वरी मॅडम, पण प्लीज माझ्या नोकरीवरती गदा आणू नका. तेव्हा ईश्वरी म्हणते, तसं काही होणार नाही, मी फक्त सांगितले तसं करा. तेव्हा अर्णव आता फोन करतो आणि शिर्केला म्हणतो, शिर्के काय आहे, एकसुद्धा मॉडेल मी इथे सिलेक्ट केलेली नाही आहे. आपल्याला कशी मॉडेल हवे, जे आईसुद्धा दिसली पाहिजे, तिच्या डोळ्यामध्ये आईबद्दल सारखं प्रेम हे आपल्याला दिसलं पाहिजे. तेव्हा इथे शिर्के आता अर्णवची ब्लॅक कॉफी घेऊन आलेला असतो. तो म्हणतो, सर तुमची ब्लॅक कॉफी. अर्णव म्हणतो, ते सगळं ठीक आहे, पण आपल्याला मॉडेल कशी हवी आहे, जी थोडीफार आई वाटली पाहिजे. तुम्ही ह्या कशा मॉडेल पाठवताय. तेव्हा शिर्के म्हणतो, ठीक आहे सर, अजून आपल्याकडे 3 कॅन्डिडेट आहेत, त्यांच्यापैकी तुम्ही बघा तुम्ही कुणाला सिलेक्ट करताय ते. तेव्हा अर्णव म्हणतो, ठीक आहे, त्यांना पाठवून द्या, मला आता बघायचं आहे कॅन्डिडेट कोणी मिळतोय की नाही ते. आणि एजन्सीमधून ज्या तुम्ही मागवलेत ना त्या लोकांना तुम्ही सांगायचं ना की आपल्याला कशा पद्धतीचा मॉडेल हवेत, ह्या कशा पाठवल्यात. म्हणजे मॉडेलिंगसाठी त्या ठीक आहेत, पण बाकी ॲडव्हर्टाइजमेंटसाठी किंवा आपल्याला जसे फोटो सिलेक्ट करायचे आहेत त्यासाठी नाही. त्यानंतर इथे शिर्के आता एका मुलीला पाठवतो. ती मुलगी खरोखरच म्हणजे एकदम साधी, सिंपल, सोज्युअल इंडियन ब्युटी जशी हवी असते तशी आता आलेली असते. अर्णव तिला बघतो आणि अर्णवला ती आवडते. म्हणजे ॲडसाठी तर ती एकदम परफेक्ट असते. जिच्या हातामध्ये बाळ असेल आणि ती जर बाळाकडे प्रेमाने हसून बघते तर ती एक आई आहे असं वाटूच शकतं. तेव्हा अर्णव म्हणतो, प्लीज तुम्ही बसा ना. आणि अर्णव म्हणतो की तुम्हाला माहिती आहे ना कशा पद्धतीची ॲड करायची आहे. ती म्हणते, हो सर, आधीसुद्धा मी शॅम्पूच्या तेलाच्या वगैरे ॲड केलेल्या आहेत आणि मी जसे कपडे घातलेत ना, मी आधीच सांगितले की मी छोटे वगैरे कपडे घालणार नाही आहे, मी इथे चांगलेच कपडे घालणार. माझे वडील डॉक्टर आहेत आणि माझी आई शिक्षिका आहे. तेव्हा तो म्हणतो, मग मॉडेलिंगमध्ये तुम्हाला इंटरेस्ट कसा आला. ती म्हणते, कॉलेजपासूनच होता, मला ॲक्टिंगची वगैरे आवड आहे, पण मी कपडे मर्यादितच घालणार कारण माझ्यावरती तसे संस्कार झालेत. तेव्हा अर्णव म्हणतो, हो हो ठीक आहे, आपल्या ह्याच्यामध्ये तर तुम्हाला चांगलेच कपडे दिले जाणार आहेत, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तेव्हा तो बोलता बोलता आता कॉफी घेतो. तर इथे शिर्केने ईश्वरीच्या सांगण्यावरून कॉफीमध्ये आता मिक्स केलेलं असतं गुंगीचं औषध. तेव्हा त्याला गुंगी येते, त्याला त्रास व्हायला सुरुवात होते आणि ती मुलगी फक्त आधार देत असते. अर्णवने आता तिच्या खांद्यावरती हळूच डोकं टेकलेलं असतं आणि तिचा हात पकडलेला असतो. तो शिर्केला बोलवायला सांगत असतो, तो ईश्वरीला बोलवायला सांगत असतो, पण इथे आता अर्णवला चक्कर आलेली असते. आणि तेवढ्यातच संपूर्ण मीडियावाले तिथे येतात आणि इथे अर्णव राजे शिर्केचे या मुलीबरोबर काय संबंध आहेत अशी आता बातमी, असा आता कांगावा करण्यात आलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी येते आणि म्हणते, 1 मिनिट थांबा, चला बाजूला व्हा असं ती आता म्हणते. पुढील भागामध्ये अर्णव ईश्वरीला म्हणत असतो, मी खरंच काही केलेलं नाही आहे, हा फोटो खोटा आहे. ईश्वरी म्हणते, सर हा फोटो खोटाच आहे. मग हा फोटो जसा खोटा आहे मग तसा हा फोटो खोटा नाही असू शकत का. कारण अर्णव काय म्हणतो की मला कुणीतरी फसवण्याचा प्रयत्न करतो आहे, मला कुणीतरी या प्रकरणामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि ते सगळं ईश्वरीनेच केलेलं असतं. कारण तिला अर्णवला या गोष्टीची जाणीव करून द्यायची असते की एक फोटो बघून आपण माणसांना जज करायचं नाही, फोटो मागचं सत्य काहीतरी वेगळं असू शकतं. जसं तुला आता इथे फसवलं गेलं आहे तसं तुझ्या बाबांना सुद्धा कुणीतरी फसवलं असेल. मग या गोष्टीचा विचार तू का केला नाहीस. एखाद्या माणसाला गुन्हेगार ठरवण्याच्या आधी खरं खोटं करायला नको का. एक फोटो बघून आपण माणसाचं कॅरेक्टर नाही जज करू शकत. हे आता ईश्वरी अर्णवला समजावून सांगते. जसा हा फोटो तुम्ही म्हणताय खोटा आहे तुमचा या मुलीबरोबरचा, तसाच हा फोटोसुद्धा खोटा असू शकतो. माझ्या आईला आणि तुझ्या बाबांना सुद्धा कुणीतरी फसवण्याचा प्रयत्न केला असेलच ना स्वतःच्या स्वार्थासाठी. नाहीतर इंटरव्ह्यूला गेलेली मुलगी, तिचं इतकं आयुष्य उद्ध्वस्त कसं काय होऊ शकतं सांगा ना. तुमच्या वडिलांनी फक्त खांद्यावरती डोकं ठेवले तर तुम्ही त्यांच्यावरती नको ते आरोप करून मोकळे झालात.
पण काय खरं आणि काय खोटं या गोष्टीचा विचार न करता तुम्ही त्यांना आरोपी ठरवूनसुद्धा मोकळे झालात, याचा आता जाणीव ईश्वरीने अर्णवला करून दिलेली असते.